श्रीराम समर्थ श्रीराम. भाग 147. हरिवरदाच्या 52व्या अध्यायामध्ये रुक्मिणी स्वयंवराची कथा आली तेव्हा दयाळराव स्वामी हात जोडून म्हणाले, एकनाथ महाराजांनी सांगितलेली रुक्मिणी स्वयंवराची कथा जगन्मान्य आहे. मी आणखी काय सांगणार? नाथांचा अधिकार लक्षात घेता मी काही सांगणं उचित होणार नाही. पुष्कळ चर्चा झाली, परंतु नाथांचा अवमान होईल या श्रद्धाभावानी दयाळराव स्वामींनी या कथाभागावर आपली लेखणी चालवणार नाही असं ठामपणे सांगितलं. त्यांचा हा भाव पाहून भक्तांचं हृदय हेलावलं. बाबाजी महाराज त्यांना म्हणाले, आपली विनयाची भूमिका समजली. नाथ महाराजांचे रुक्मिणी स्वयंवराचं आख्यान आपण तसंच हरिवरदा ग्रंथामध्ये समाविष्ट करावं, म्हणजे कथा अखंड पुढे चालू राहील आणि एकनाथ महाराजांच्या बद्दलच्या आपल्या भक्तिभावाचा मानही राखता येईल. दयाळराव स्वामी हात जोडून म्हणाले, आपण एकनाथ महाराजांच्या वंशातील अधिकारी सत्पुरुष. आपली आज्ञा म्हणजे एकनाथ महाराजांचे या ग्रंथाला मिळालेले आशीर्वादच आहेत. एकनाथ महाराजांनी लिहिलेले सुमारे 1800 ओव्यांचं रुक्मिणी स्वयंवराचं आख्यान दयाळराव स्वामींनी जसंच्या तसं हरिवरदा या ग्रंथामध्ये समाविष्ट केलं. असा कथाभाग पुढे सरकत होता. भागवताच्या दशमस्कंधातील 90 अध्यायांपैकी 75 अध्यायांवर टीकेच्या ओव्या सांगून झाल्या. भागवताच्या एका अध्यायाला हरिवरदा ग्रंथाचा एक अध्याय असं टीकालेखन चालू होतं. मात्र एका श्लोकावर टीकेच्या किती ओव्या लिहायच्या असं काही ठरलं नव्हतं. कथाभागाच्या गरजेप्रमाणे दयाळराव स्वामी ओव्या सांगायचे. पण अलीकडे दयाळराव स्वामींची प्रकृती तेवढी बरी राहत नव्हती. त्यामुळे लेखनाचा वेग कमी झाला होता. उत्तम श्लोकांना काळजी वाटे. दयाळराव स्वामी रोज देवघरात बसून 5 माळा जप करीत. सद्गुरू गोविंद स्वामींनी नाममंत्र देताना त्यांच्या गळ्यात जी रुद्राक्ष माळ घातली होती तीच माळ ते जपासाठी वापरायचे. जप झाला की दयाळराव स्वामी ती जपमाळ चंदनाच्या छोट्या डबीत देवघरात ठेवून देत. ही चंदनाची डबी ही गोविंद स्वामींनीच दिली होती. आज उत्तम श्लोकांनी देवपूजा केली आणि स्वामींची जपमाळेची डबी पाहू लागले. पण रोजच्या जागेवर ती डबी दिसेना. उत्तम श्लोक चमकले. एवढ्यात दयाळराव स्वामी जप करण्यासाठी देवघरात आले. रोज उत्तम श्लोक जपमाळेची डबी लगेच पुढे करीत, पण आज उत्तम श्लोक ती डबी घेऊन पुढे येईनात. देवघरामध्ये ते काहीतरी शोधत आहेत हे पाहून दयाळराव स्वामी म्हणाले, जपमाळेची डबी देताना उत्तम श्लोक मान खाली घालून व्याकुळ स्वरात म्हणाले, स्वामी, ती डबी आज सापडत नाहीये. काल आपला जप झाल्यावर माझ्या हातात आपण दिलीत तेव्हा मी इथेच ठेवली होती, पण आज इथे दिसत नाहीये. नीट बघा ना, असेल कुठेतरी. उत्तम श्लोक खाली मान घालून अपराधी स्वरात म्हणाले, स्वामी, देवघरात सगळीकडे शोधलं, कुठेच दिसत नाहीये. संध्याकाळपर्यंत डबी नीट शोधून ठेवा. आजचा जप संध्याकाळी आरती झाल्यावर करे. असं म्हणून शांतपणे ते उठून निघून गेले. दिवसभरात उत्तम श्लोकांनी घरात सर्वत्र त्या डबीचा शोध घेतला. डबी उंदरांनी नेली असेल म्हणून अगदी बिळांमध्ये काठी हात घालून बघितलं सुद्धा. निर्माल्याबरोबर गेली असेल म्हणून रोजचं निर्माल्य नदीत जिथे टाकलं जाई तिथे वर जाऊनही पाहून आले, पण कुठेच शोध लागला नाही. उत्तम श्लोक अतिशय अस्वस्थ झाले. त्यांनी दिवसभरात पाण्याचा थेंबही तोंडात टाकला नाही. दयाळराव स्वामी संध्याकाळच्या आरतीला उपस्थित होते. आरती झाल्यावर त्यांनी उत्तम श्लोकांना हाक मारली. उत्तम श्लोकांना वाटलं धरणी पोटात घेईल तर बरं. ही जपमाळेची डबी म्हणजे सद्गुरू गोविंद स्वामींचा कृपाप्रसाद. स्वामींना त्रैलोक्यातील सर्व संपत्तीहून अधिक मोलाची वस्तू तीच हरवली. अत्यंत अस्वस्थ मनस्थितीमध्ये उत्तम श्लोक समोर उभे राहिलेले पाहून दयाळराव स्वामींच्या सारं काही लक्षात आलं. ते म्हणाले, गोविंद गोविंद, डबी सापडली नाही का? परवा आपण विष्णू सहस्त्रनाम घेताना 1000 तुळशीपत्र वाहिली. त्याच्या निर्माल्याबरोबर काल बहुतेक ती डबी गोदामाईला समर्पण झालेली दिसते. सद्गुरूंची इच्छा. त्यांनीच ती माळ दिली होती आणि त्यांनीच ती आता गोदामाईला अर्पण केली. सारं काही त्यांच्या इच्छेने घडत असतं. सद्गुरूंची जपमाळ नाहीशी झाली याचा अर्थ सद्गुरूंनी या जीवनात माझ्यावर सोपवलेलं कार्य आता पूर्ण झालंय. आता जायचे दिवस आलेत. स्वामींचे हे शब्द ऐकून उत्तम श्लोक अतिशय व्याकुळ झाले. काय बोलावं हे त्यांना सुचेना.
श्रीराम समर्थ श्रीराम.